रामकृष्ण हरी नर्मदे हर. आज आहे 13 जानेवारी 2026. आज आमचा पायी नर्मदा परिक्रमेचा आहे 72वा दिवस आणि आम्ही आहोत रंपुरा या ठिकाणी. तर सकाळचे आता 7 वाजलेले आहेत, निघालेलो आहोत. तर चला बघू आज काय प्रसंग येतात, काय अनुभव येतात ते. आणि आज थंडी थोडी पहिल्यापेक्षा जास्त आहे, त्याच्यामुळे आज उठायलाही उशीर झालं आणि निघायलाही उशीर झालेला आहे. तर चला निघूयात. तर आम्ही ज्या आश्रमामध्ये थांबलेलो आहोत ते इथले महाराज आहेत, स्वामी पूर्णानंद सरस्वती महाराज. तर आपण त्यांना भेटूया. नर्मदे हर. बोला काय मी असं सांगू इच्छितो लोकांना की पहा सध्या परिक्रमेला बरोबर आहे. तर आपण परिक्रमा करतो माईच्या नावाने आपण तपस्या करतो, बरोबर आहे. ते मर्यादा असते परिक्रमेची. तर प्रत्येकाने कसं मर्यादेत चालावं, मर्यादेत राहावं. तर काही व्हिडिओ असे व्हायरल झाले की आपण शक्यतो मराठी माणसं नाव बदनाम करतात, काही लोक मुद्दामच करतात. तो आपलं नाव कुठे बदनाम होता कामा नाही. प्रत्येकाने ही गोष्टीची काळजी घ्यावी, महत्त्वाची गोष्ट होती. आणि खरं जिथे गरज आहे सहकार्याची तिथे व्यक्तीने सहकार्य करावं. आणि जिथं भरपूर आहे तिथे काही गरज नाही, पण खरं जिथे गरज आहे सेवेची, आर्थिक म्हणा शारीरिक म्हणा, सहकारी गरज आहे ते सहकार्य करत राहा आणि ह्याच परिक्रमेला येत राहा. नर्मदे हर. नर्मदे हर. आम्ही रस्त्याला लागलेलो आहोत निघाल्यानंतर. तर अशा पद्धतीचा सकाळ सकाळचा हा रस्ता आहे, थोडा चढावाचा आहे. इकडे सूर्यनारायणाने आम्हाला दर्शन दिलेलं आहे सकाळ सकाळी. नर्मदे हर. तर हा आम्ही रस्ता सोडून निघालेला आहोत या पगदंडीच्या वाटेने. हरभऱ्याची शेती आहे, सकाळचं वातावरण आहे. तर आम्ही चाललेलो आहोत. तर सर्वांना एक सूचना होती की बरेच जण मला विचारत होते, ताई तुमच्या समवेत आम्हाला नर्मदा परिक्रमा करायची आहे. तर काहींना संसाराचा व्याप असतो, त्यानं संसाराचा व्याप आहे, काही गृहस्थी आहेत, काहींना लहान मुलं आहेत, वयस्कर आहेत. तर अशांना 4 महिन्याची परिक्रमा करता येत नाही. तर त्यांच्यासाठी सर्वांसाठी एक सोपा उपाय म्हणजे आपण स्लीपर कोच ट्रॅव्हल्सने नर्मदा परिक्रमेचं आयोजन केलेलं आहे 5 मार्च 2026ला. तर ज्यांना कोणाला यायचं असेल त्यांनी मला नक्कीच संपर्क करा. मी तुम्हाला माझा कॉन्टॅक्ट नंबर देईल. आणि आपली जी खर्च आहे तो जास्त प्रमाणात नाही, अगदी सर्वांपेक्षाही कमी आहे. आणि मी परिक्रमेत आहे त्याच्यामुळे सर्वांना उत्तम अशा प्रकारे मार्गदर्शन होणार आहे. प्रत्येक ठिकाणची व्यवस्थित माहिती होणार आहे. तर ज्यांना कोणाला यायचं असेल त्यांनी नक्की कॉन्टॅक्ट करा. आवश्यकच शीट जे आहेत ते खाली आहेत. तर चला निघूयात. खूप सुंदर वाटतं. आज सकाळ सकाळचं वातावरण आहे आणि आज आहे भोगी. तर सर्वांना भोगीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. हरभऱ्याची शेती सोडली आणि आता या गावाच्या शेतीतून आम्ही आता चाललेलो आहोत. तर चला जाऊयात. आता ह्याच्यावरनं ओस पडलेले आहेत, सगळे पाय ओले होतील. गव्हाची शेती ओलांडली आणि हरभऱ्याची शेती लागली. हरभऱ्याच्या शेती लागल्यानंतर इथे ताराचं कंपाऊंड लागलेलं आहे. पलीकडे जायचं आहे मात्र जाता येत नाही. तर इथे बघा पाटील बाबा जे आहेत त्यांनी तारेला पाय लावलेला आहे. तर एक एक परिक्रमावशी पाय ओलांडून पलीकडे जात आहेत. हळू हळू. हा एकाने तो थांबा. तुम्ही नका आरडू. इकडे तोंड करून बिचारा तारावर अरे 2 परिक्रमाशी आहेत. सकाळ सकाळी रस्ते हुकलेले आहेत. कुठून जायचं त्यांना कळलंच नाही. तिकडं दुसऱ्या माई आहेत, त्यांनी त्यांना रस्ता सांगितलं. काय गरज आहे का हा चांगला रस्ता सोडून कुठं घुसायची? हा चांगला रस्ता होता, इकडनं जायचं होतं असं वळून. तर ह्या दोघी हाईट कमी, त्यांची चुकी काय? बरोबर तारातून शिरल्या आणि अशा निघाल्या. चलो. तर समोर आल्यानंतर बरोबर सगळे एकत्र झालेले आहेत. रस्ताही भेटलेला आहे.
बरोबर आहे बघा, लाकूड आहे मध्ये असं छोटंसं गेट केलं जाण्यासाठी, त्याच्यातून एक एक निघून परिक्रमा असे जात आहेत. पुढे परत आहे. चालून थोडंसं हे बघा थोडंसं एक नर्मदे. काटे राहू दे ना कमंडळू दे ना. हे बघा परिक्रमावासी बरोबर पाय टाकतात आणि क्रॉस होत आहेत. तर चला आमची वेळ आलेली आहे, आम्ही निघतो. नर्मदे हर. लाकडी गेट क्रॉस करून पुन्हा पुढे आलो. पुन्हा एक छोटस गेट आहे, ते क्रॉस करून गावात रस्ता निघतोय, तिकडे जायचं आहे आम्हाला. अशा पद्धतीचं गेट आहे. एक पाय असा टाकायचा नर्मदे हर, दुसरा पाय असा. चला लागली वाट आपल्याला. गाव आहे, कोणतं गाव आहे माहित नाही. पुन्हा एक गेट लागलंय वाटतं, पुन्हा एक गेट लागलंय वाटतं. नर्मदे हर. मला सांगते बाय उभे. नर्मदे हर. मोठं गेट आलंय का? लाकडीची नाही, तुटना आवाज नाही, हळूहळू ऍट अ टाइम एक एक जा. तर अशा पद्धतीचं हे लाकडी गेट आहे. एक एक माया उतरून जातात ते. ओ माझं घ्या जरा. वेटिंगला आहेत बाकी सगळे. नर्मदे हर. रुपाली मैया हे घ्या एवढं. होता आता उतरून बाकीचे परिक्रमावासी बघा येतात. ते लाकडी गेट आहे. नर्मदे हर. हळू. नर्मदे हर. परिक्रमा सोपी नाहीये. आमची आई साहेब येतात आता. नर्मदे हर. चलो नर्मदा आजी राहिलीत आता एकटी. आजी धरू का? हात 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 धरायला तिचा पाटील बाबा. नाही ऐकणार ते आजी. ऐकायचं काय दादा. काट्यामध्ये काढलं, काट्यांच्या तारमध्ये चुप. नर्मदे हर. तर आलेली आहे आजी फायनली. लागली पळायला. चलो आम्ही आता आलेलो आहोत नया खेडा हे गाव. तर एक जो आम्ही सुरुवातीला बघा मी पत्र्याचं दाखवलं होतं तुम्हाला पाठी, तिथून निघायचं होतं हरभऱ्याच्या शेतातून. त्याच्या पुढून एक रस्ता होता, तो फिरून होता आणि हा शॉर्टकटने होता. तर परिक्रमा म्हटलं की परिक्रमाची शॉर्टकटच बघतो, तर आम्ही शॉर्टकटने आलेलो आहोत. नया खेडा गाव. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदा खंडातली कुत्री अजिबात भुंकत नाहीत. त्यांनाही सवय झालेली आहे त्यांच्या पिढ्या, कुत्र्यांच्याही पिढ्यांना न भुंकायची. नाहीतर आपल्या इकडं कसलाही माणूस जाऊ द्या, भुंकल्याशिवाय राहणार नाही. हा कुत्री धावत येतात. घरं पण खूप छान आहेत ना आजी इथली.
सारवलेली घर आहेत आणि आता 2 दिवस झाला आम्ही बघतोय संक्रांत आहे तर प्रत्येकाच्या घरापुढे मस्तपैकी सारवलेलं आहे. नर्मदे हर हर नर्मदे. आपल्या महाराष्ट्रामध्ये कसं बघा प्रत्येक जिल्ह्यात गेलं की टोनिंग चेंज होती बोलण्याची, तसं इकडे पण आहे. नर्मदे हर बोलतात, दुसऱ्या जिल्ह्यात घेत नरमदे हर बोलतात, तिसरा जिल्हा गेला की नरमदे हर म्हणतात, कुठं नरमदे हर म्हणतात. नर्मदे हर. नयाखेडा गाव आहे. नर्मदे हर नर्मदे हर. घर नर्मदे हर नर्मदे हर. इकडे आहे नर्मदा परिक्रमा मार्ग. नर्मदे हर. खूप गोड स्वभावाचे आणि माणुसकीचे लोक आहेत पूर्ण नर्मदा खंडामध्ये, त्यातले त्यात मध्य प्रदेश. नर्मदे हर. खूप मोठं गाव दिसतंय नयाखेडा. इकडे शेणाच्या गौरांची वेगळी पद्धत आहे. आपल्या इकडे गोल करतात आणि इकडे बघा अशा पद्धतीची शेणाची गौरी. पुढे डाव्या हाताला वळायचं आहे. बरोबर रांगेत चालल्यात सगळ्या परिक्रमा असे. नर्मदे हर. दोन दिवस झालं थंडी वाढलीत आता. नर्मदे हर. परिक्रमावासी बरोबर एका लाईनने एका पाठोमाग एक चाललेले आहेत. गाव सोडलेलं आहे नयाखेडा आणि आता आम्ही पुढे चाललेलो आहोत. ग्राउंड आहे क्रिकेटचं इथे. सकाळ सकाळी परिक्रमावासी आज रस्ता चुकलेत, कुठून जावं ते सुचेना, चाललेत वड्यावड्यांनी सगळे. रस्ता भटकले, कन्फ्यूज झालं होतं मगाशी नेमका कोणता रस्ता आहे, पण आता ओढा दिसला, या ओढ्यातून चाललेले आहेत सगळे. कोण शेतातून चालले, कोण ओढ्यातून चालले आणि कुठे या प्रकारची अशी निशाणी लावलेली नाहीये. चालायचं म्हणून चाललेत सगळे. कुठेतरी रस्ता भेटेल किंवा कोणीतरी भेटेल. मधून घुसायचा प्रयत्न करत होते, तुझ्या हांड्याला आला का तिकडून घुसायचा प्रयत्न करत होते. वड्याचा रस्ता सोडून परिक्रमावासी हरभऱ्याच्या शेतीतून चाललेले आहेत. ढेकळं आहेत सगळी. हरभऱ्यावर कोणीही पाय देत नाही,
सगळे मातीत पाय देऊन चाललेले आहेत. खाली ओढा राहिलेला आहे आणि आम्ही इथून चाललेलो आहोत. भोगी आहे आणि भोगीच्या दिवशी हा आम्ही आज रस्ता विसरलेलो आहोत. तर बघा कुठून जावं तेच कळत नाही. जवळजवळ 1-1.5 तास झाले ना आम्ही रस्ता विसरलोय. कुठून जावं कळत नाही आणि सगळा हा गव्हातून रस्ता आहे. पायांची अशी अवस्था झालेली आहे. आमच्या गव्हाला पाणी दिलंय, सगळा चिखल, सगळे कन्फ्यूज झालेत कुठून जायचं आहे ना मावशी. हा ना 1.5 तास झाले काय कळा. नुसतं चालतोय अंदाजे, पण रस्ता म्हणून दिसला नाही कुठं. आणि शिवाय सगळं मार्गदर्शनानुसार चालत आलो यारोप्रमाणे, तरी रस्ता हुकलाय. पण नाही ना झेंडी लावली नाही ना मावशी कुठं. पुढे झेंडे नव्हते लावले, एका ठिकाणी झेंडा होता त्या झेंडीनुसार आलो आणि पुढे रस्ताच नाही. मैयाने आज परीक्षा पाहिली. भोगी ना आज. काहीतरी मैयाने परीक्षा पाहिली आज. परिक्रमावासी आलेले आहेत आणि पायांची अवस्था बघा सगळ्यांच्या. हे कायचं घर दिसतंय. नर्मदे यार, पाय बघा मावशींचे. हे बघा पाय चिखल, 2 किलोचं चिखल. 2 किलोचं नुसतं चिखलच आहे बाई. माझे पण पाय बघा. बघ नर्मदे हर. कसा वाटला प्रवास. हळू. गवळण मावशीने बघा चप्पल. गवळण मावशी काय केलं चप्पलांचं. आमच्या गवळण मावशीने कालच चप्पल घेतली. सगळे साडी भरली, चप्पल भरली. खूप याचा होता, चिखलाचा होता, पाण्याचा होता, मग भरलं. गावाला सगळं पाणी देत. रस्ता चुकलो ना आज. हा रस्ता चुकला. गव्हाला पाणी होतं, हरभऱ्याला पाणी होतं. कुठं होती वाटतीच कळली नाही. आज असं आठवणच आज भोगी आहे, उद्या संक्रांत आहे. चला आमची पण अवस्था अशी झालेली आहे चपलांची. बघा गाळ्या चांगलाच लागला. हे घाटे घेतले, शेंगा बोर कुठं घेतले. तिथं वाटाने घेतले. म्हणजे उद्या व्यवसाय लागते ना सरळ सरळ. चला तर वरून आल्याच्या नंतर परिक्रमावासी आता खालून चाललेले आहेत. ये रास्ता नहीं था क्या. तो कौन सा था. ये घूम के आ गए हम. जाऊ द्या. सबको लेके आने हैं. सगळे परिक्रमावासी आलेले आहेत पुढे आणि ते घर लागलेलं आहे. तर हे बाबाजी आले होते आम्हाला मार्गदर्शन करायला. आता बोर चालू करतील. सगळेजण इथं चप्पल धुत आहेत आपली गाळाने भरलेली. चपलांचा चिखल काढणं सुरू आहे चांगलं. सगळेजण लागलेत. नर्मदे हर. कसा होता प्रवास. हा? बाबाजींनी परिक्रमावासियांना बोर चालू करून दिला. परिक्रमावासियांनी मस्तपैकी स्वच्छ पाय धुतलेले आहेत. बॅगा लटकावल्यात. गवळण मावशी चप्पल वाळली का. नर्मदे हर. मी मस्तपैकी स्वच्छ अशी चप्पल धुतलेली आहे. हा तर पाय वगैरे धुतले आणि सगळे परिक्रमावासी निघलेले आहेत पुढच्या दिशेने. आता व्यवस्थित रस्ता जो आहे तो आम्हाला सापडलेला आहे. पुढे आश्रम आहे, तिथे बालभोग आणि चाय प्रसाद देतात परिक्रमावासियांना. इथे
परिक्रमावासियांना चाय प्रसादाची सेवा दिली जाते. परिक्रमावासी थांबलेले आहेत इथे. मी चहा घेत नाही तर मी निघते आता पुढच्या मार्गाला. नर्मदे हर, नर्मदे हर. रस्ता चुकलो मात्र बरोबर गावात आम्ही आलो वाट शोधत शोधत, कारण आता 2-2.5 महिने झालेत आम्हाला रस्त्यांची, त्याच्यामुळे चांगली पारख झाली. इथे टिमरावन गावात आलेलो आहोत. तर हिरापूर आम्हाला 3.5 किलोमीटर अंतरावरती आहे. नर्मदे हर. तिथं दुकान लागले, सगळे परिक्रमावासी बिस्किट घेत आहे, कोणी काय घेते कोणी काय घेते. टिमरावन गावातून आम्ही बाहेर पडत होतो तितक्यात आम्हाला आवाज आला बालभोग करके जाओ. तर मंदिर आहे, मंदिराच्याच पाठीमागे इथे घर आहे यांचं. तर परिक्रमावासियांना बालभोगसाठी बोलवलेलं आहे. जातोय आम्ही, चला जाऊयात पुढे. बालभोग केला आणि पुढे निघालो. पुढे आल्यानंतर आम्हाला मैयाचा किनारा लागलेला आहे आणि आज सकाळचे नर्मदा मैयांचे दर्शन आहे. नर्मदे हर. तर अशा पद्धतीचा हा रस्ता आहे, एकदम किनाऱ्याने आहे. चढ आहेत, उतार आहे आणि अशा रस्त्यावरून काय होतं, पाय खालीवर झाला पाय प्रचंड दुखायला लागतात. रिस्की आहे रस्ता थोडासा, अशा वायरी आहेत त्याच्यामुळे व्यवस्थित पाऊल टाकून जावं लागतं, करंट लागू शकतं. मैयाची खोली जास्त आहे इथे. पुढे आल्यानंतर इथे छोटासा मातीचा डोंगर लागलेला आहे. कदाचित ज्यावेळेस मैयाला पूर येत असेल पावसाळ्यामध्ये तेव्हा इथपर्यंत पाणी येत असेल आणि हे ढासळून खाली जात असेल. रस्ता खूप अवघड आहे हा, म्हणजे पायासाठी अवघड आहे, बाकीचं आपल्या चालण्यासाठी नाही. पाय दुखतं ते अशा रस्त्याने. मैया खूप जवळ आहेत आमच्या. समोर आलो आम्ही मैयाच्या किनाऱ्याने आणि इथे लागलेले आहे नाव पलीकडे जाण्यासाठी. तर या नावेत बसणार आहोत आम्ही, वरती चढून जाऊन नावेन जाणार आहोत. आणि ही जी जमीन आहे ना, असं पाय टाकला की फसतोय, कदाचित दलदल असावी जास्त. चला नावेत बसू आपण आता. तर आम्ही बस आहोत नावेतून उतरलो आणि पुढे निघालेलो आहोत वरती. तर काही परिक्रमावासी आहेत ते पण येत आहेत पलीकडे. आल्यानंतर आम्हाला अशी वाट लागलेली आहे की अक्षरशः चप्पल काढून यावं लागतंय. ज्यांच्या पायात शूज आहे त्यांना जमतंय, तर पूर्णपणे जे पाय आहेत ते गाळात फसतात आहे. आता आम्ही चपला काढल्या तर आमची अवस्था बघा कशी झाली. असा रस्ता आहे, कारण की गव्हाला स्प्रिंकलरने पाणी देतात त्याच्यामुळे सगळं गहू ओला होतं आणि सगळं पाणी या ठिकाणी येतं, त्याच्यामुळे चिखल झालेला आहे. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे. गाळ संपलेला आहे चिखलाचा आणि आम्ही आता वरती आलेलो आहोत. परिक्रमावासियांनी बघा हातात चपला घेतलेल्या आहेत. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. तर हे बघा असे पाय भिजलेत, आता लागलीत माती. पुढं काय होते काय माहिती. आम्ही चपला काढल्या होत्या, आता आम्ही धुवायला आलो. सुकली आमची मेहंदी पायाची, मेहंदी सुकली. छान आहे.
छान आहे. आता नाही जायचं सगळ्या माई आल्यात बघा, सगळ्या रे छपला हातात घेतल्या सगळ्यांनी. गवळण मावशी भरल्या का? मेहंदी लावली गवळण मावशीच्या. साडी कुठं, परकर कुठं. ललिता मावशी बघा पायापर्यंत लेप लावलाय, लेप. रुपाली मावशी, ज्योती मावशी. शिल्पा मावशी काकी आलेले आहेत मागून. संक्रांतीची मेहंदी लागली आपल्याला. चला होय, यांनी शिल्पाबाई त्यांनी फुल पाय भरवलेत मेहंदीने. डिझायनर मेहंदी उद्या मेहंदी काढायचीच गरज नाही. पायाला काढून घेतली. हा, मेहंदी काढून नर्मदे हर, नर्मदे हर. आम्ही आलेलो आहोत आता हिरापूर गावामध्ये. मागाशी चिखलाने खूप भरलं, त्यानंतर पाय धुतले. पाय धुतल्यानंतर परत शेतीतून चढलो, परत चिखलाने पाय भरले, परत पुढे आलो, परत चिखलाने भरलेले पाय धुतले. आता हिरापूर गाव लागलेलं आहे. सकाळी रोज निघल्यापासून आम्ही 15 ते 16 किलोमीटर अंतर चालून येत असतो. आज मात्र आमचं 8 ते 10 किलोमीटर अंतर चालून आलेलं आहे. आणि आम्ही या ठिकाणी हिरापूर गावामध्ये राजराजेश्वरी मंदिराचं आश्रम आहे, मंदिर आहे त्या ठिकाणी. तर तिथे भोजन प्रसादीला चाललो होतो. मात्र गावामध्ये भंडारा आहे, तर भंडाऱ्याला चाललेला आहोत. भंडारा कशाचा आहे तर नर्मदा परिक्रमा एका बाबाजींनी या गावात पूर्ण केलेली आहे, तर त्यांचा आज भंडारा आहे. तर तिथे आम्हाला भोजन प्रसादीचा आज योग आहे, तर आम्ही तिथे चाललेलो आहोत नर्मदे. तर हे आहे हिरापूर गाव. तर इकडे चाललेलो आहोत आम्ही आता. आमचे परिक्रमावासी काही सोबतचे गेलेले आहेत पुढे. आम्ही जातोय भंडाऱ्यात. असले आपण कसं म्हणतो नको बाबा जायला, लाज वाटते. तसं पण इकडं काय करतं म्हणजे खावंच लागतं आणि नाही म्हणता येत नाही, प्रसाद असतो तो मैयाचा. पण इकडं पण आम्ही इथे आलेलो आहोत. तर चला जाऊया आतमध्ये. परिक्रमावास्यांनी अंग टाकलेलं आहे, काही जण बसलेले आहेत. इकडे भोजन प्रसादीची तयारी चालू आहे. सगळे परिक्रमावासी इथे आराम करतायत. बघा, परिक्रमा केल्यानंतर असा भंडारा करावा लागतो. भोजन प्रसादी होईपर्यंत सगळेजण वाट बघतायत. 12 वाजता आलेलो आहोत आणि दुपारचे भोजन प्रसादीची वेळ झालेली आहे भंडाऱ्यात. तर आता 1 वाजलेले आहेत. सगळे परिक्रमावासी भोजन प्रसादीसाठी बसलेले आहेत. भोजन प्रसादीमध्ये आहे पुरी भाजी, बुंदी, शेव, मिरची, मीठ. नर्मदे हर. भोजन प्रसादी केले आणि पुढे निघालो. पुढे निघाल्यानंतर इथे ज्यांनी परिक्रमा केली आहे त्यांचा आज भंडारा आहे. तर सगळं गाव आलेलं आहे या ठिकाणी भोजन प्रसादी करण्यासाठी. नर्मदे हर. तर चला आपण निघणार आहोत पुढे बिलथरी या ठिकाणी, जे आहे आपल्यापासून 12 किलोमीटर अंतरावरती. बिलथरी गावाकडे जायला निघालो. इतक्यात ऊसाची गाडी लागली होती. सगळ्या परिक्रमावासींनी थोडा थोडा ऊस खाल्ला आणि निघालेला आहोत पुढे. तर त्या भंडाऱ्यात खूप छान प्रकारे आमचं स्वागत केलं त्यांनी. सगळ्यांना गंध लावले, आमचं दर्शन घेतलं, दक्षिणा दिली. तर चाललेलो आहोत बिलथरीला. 2 वाजलेले आहेत. 12 किलोमीटर अंतरावरती आहे. बघू आता किती वाजतील जायला काय, कारण आज आश्रमात थांबलो नव्हतो भोजन प्रसादीसाठी. एक बाबाजी होते त्यांच्या घरीच होता भंडारा, त्याच्यामुळे कपडे धुता आली नाही. पुन्हा संध्याकाळी जाऊन कपडे धुवायचे आहे. आणि जेवढी थंडी वाढलेली आता तितकंच दुपटीने ऊनही आहे. सकाळची थंडी, दुपारचं ऊन, पुन्हा संध्याकाळी थंडी लागते. कपडेही सुकत नाहीत
आणि आज तर इतकी विचित्र आमची अवस्था झालेली आहे कपड्यांची, बघायलाच नको. सगळं टॉप पॅन्ट सगळी घाण झालेली आहे. उद्या आहे मकर संक्रांती, तर सर्वांना मकर संक्रांतीच्या ॲडव्हान्समध्ये हार्दिक हार्दिक शुभेच्छा. असं कडाक्याचं ऊन झालेलं आहे आणि सकाळपासून असा रोड लागलेला नव्हता, आता रोड लागलेला आहे. पगदंडीने कसं होतं, एका पाठीमागून एक सपाट रस्ता नसतो, पाय दुखतात. आणि अशा चांगलं डांबरीच्या रस्त्याला काय होतं, पटपट पाय उचलतो आणि व्यवस्थितही चालता येतं, पाय वगैरे दुखत नाही. पुढे आल्यानंतर परिक्रमावासी या ठिकाणी बसलेले आहेत विश्रांतीला. सोडून ताप येते. गवळण मावशी, पुऱ्या जास्त झाल्या काय? नाही ग बाई, मग पुऱ्याच मिळाल्या, बुंदीच्या पुऱ्या. कणकणी आली, बुंदी सर्दीमुळे झाला असेल. बुंदी भेटली, चिवडा भेटला. आम्ही हा मेन हायवेचा मार्ग सोडून आतमध्ये वळतोय. करवंदी गाव आहे आम्हाला 1.5 किलोमीटर. त्याच्या पुढे जिथे आज मुक्कामी जायचं आहे बेलथरेला, ते आहे 6 किलोमीटरवरती. शॉर्टकट आहे आणि तो रस्ता होता तो जरा फिरून होता, तर मग चला निघूयात आपण शॉर्टकटने. आमच्या बाबांची आज चप्पल चिखलानी भरली होती, तुटली तर बाबांच्या पायात चप्पल नाही. आम्ही आता करवंदी गावामध्ये केलेला आहे प्रवेश. तर गावामध्ये खूप शांतता आहे, सगळे शेतामध्ये गेलेले असतील आणि इकडे घर खूप सुंदर आहे. बाहेरून नेट आहे, आतून लाकडी दरवाजे आहेत. करवंदी गाव. उद्या संक्रांत आहे, त्याच्यामुळे बघा अशा पद्धतीने सारून घेतलेला आहे. हा कलर आहे आणि पांढरा पण कलर आहे. इथं शेणाने सारून घेतलंय. नर्मदे हर. ते बघा संक्रांतीमुळे सारून घेतात ते सगळे. ये कलर है, इसमें क्या है? और कलर और दूसरा गोबर. अच्छा, क्यों कर रही है? कल संक्रांत है. अच्छा, और ये व्हाइट कलर का क्या है? सफेद पुतणी म्हणजे काहीतरी असं ना, माती. खूप सुंदर अशी सारवलेली घर बघा ना, प्रसन्न वाटते. हे बघा खूप छान वाटते. प्रत्येक पुढे सारवलेलं आहे. किती छान वाटते. नर्मदे हर बाबा. एकही घर असं नाही की घरापुढे सारवलेलं नाही. हे बघा प्रत्येक घर असं. बाबाजी क्या हुआ? वाह वाह वाह, नर्मदे हर. आदत दादी बहुत अच्छी है, हमने पूछ लो कम से कम भी आते भर्ती कर रहा है बाबा भोपाल जिले से. हम महाराष्ट्र वाले हैं, पूना से. आप नहीं गए परिक्रमा? बाबा नहीं. दादाजी अब तुम तो यहाँ से किनारे पे हो जाइए, बाबा में समझ जाइए रेता में न वो उफना मार बाबा क्या बाबा ने बताया कि किनारे में पानी मानी का नहीं है और जहाँ बहुत बाबा लेकर गए हो नहीं सवेरे से अपने यहाँ सो निकल गो बाबा. नर्मदे हर. नर्मदे बाबांना ऐकायला बाबा निकल गो अपन बहुत पुण्य हो रहा है. आम्ही करवंदी गाव सोडलं
आणि करवंदी गाव सोडल्यानंतर आता बिलथरीला आम्ही चाललेलो आहोत. तर मैयाचा किनारा नाही आहे, किनाऱ्यापासून एक 300 किंवा 500 मीटर अंतरापासून आम्ही लांब आहोत. तर जिथून चाललेलो आहोत तो थोडासा जंगल भाग आहे. जंगल भाग म्हणजे झाडी आहे, शांतता आहे आणि करवंदाची झाडं आहेत. अशा पद्धतीचा सुमसाम रस्ता जो म्हणतो आपण तसा आहे. करवंदाची झाडं आहेत भरपूर. बैलगाड्यात जातात ते सगळ्या. कुठे हा करवंदाच्या जाळ्या. तर आम्ही आलेलो आहोत आता कडई या गावामध्ये. नर्मदे हर. कथई गावामध्ये केलेली आहे एंट्री. तर उद्या आहे संक्रांत, त्याच्यामुळे इतकं सुंदर असं सजवलेलं आहे गावामध्ये. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. हे बघा कलर देणं सुरू आहे. काल संक्रांत केली आहे. अच्छा. प्रत्येक अंगण आणि घर असं नाही का तिथं सजवलेलं नाहीये कलरने. इथे पण खूप सुंदर अशा प्रकारे सजवलेलं आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारे बघायला भेटत नाही. हमारे इधर ऐसे देखने के लिए नहीं मिलता है. नहीं है. नर्मदे हर. लहानच मुलगी तरी सारवती बघा. नर्मदे हर. खेड्या गावांमध्ये सण साजरे होतात चांगले. इकडे पण सुंदर असं सारवत आहेत सगळेजणी. हे गाव सोडलं आणि पुढे निघालेलो आहोत आता बिलथारेला जाण्यासाठी. तर गव्हाची शेती लागलेली आहे, म्हणजे आपला शॉर्टकट मार्ग. आणि सकाळी आपलं उद्घाटन झालं होतं चालताना चिखलाने, आणि यंदाही कदाचित मला असं वाटतंय चिखलानेच होतं. आता भयंकर आता गाळ यायचंय बघा, पाय फसतं ते चांगले. चला अयो कुठपर्यंत आहे काय माहिती. मी तर चालले गहू तोडून आता कडे. चलो चिखलाची वाट सोडली आणि आता चांगल्या वाटेला लागलेला आहोत. तर 2 रस्ते आहे, इकडे एक आहे आणि इकडे एक आहे. मात्र इथे झेंडा लावलेला आहे. आता आम्हाला ही सवय झालीत, जिकडे झेंडा लागला तीच आपली वाट. तर चला आगे भी झंडी लगी हुई है आणि रस्ता पण रुळलेला आहे. हा हरभऱ्याची शेती झाली, नंतर गव्हाची झाली, आता निघलेला आहोत तुरीच्या शेतीतून. मधला पगदंडी रस्ता आहे शॉर्टकटचा. सायंकाळचे 5 सव्वा 5 झालेले आहे आणि बिलथारी गावामध्ये केलेला आहे मी प्रवेश. तर
राम मंदिर आहे, तिथे जायचं आहे. 200 मीटर आहे माझ्यापासून. गेल्यानंतर कपडे धुवायचे आहेत. नर्मदे हर, कपडे धुवायचे आहेत गेल्यावर. त्यानंतर विश्रांती. नर्मदे हर. गावामध्ये प्रत्येक ठिकाणी नर्मदे हर, आश्रम मार्ग नर्मदे हर असं लिहिलेलं आहे. म्हणजे येणाऱ्या परिक्रमावासीला कोणाला विचारायची गरज भासणार नाही. राम मंदिर मार्ग असं या ठिकाणी लिहिलेलं आहे. बिलथारी गाव आहे. गावातले लोक सकाळ सकाळी सायंकाळी आपल्या घरासमोर बसलेले असतात. परिक्रमावासी गावातून चालली की त्यांना खूप आनंद होतो. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. मुस्लिम समाजातली असू द्यात भाविक, तरी आपल्याला नर्मदे हर करतात. कुठल्याही प्रकारच्या परिक्रमावासींसोबत तुझ्या भाऊ नाही बघत. नर्मदे हर. नर्मदे हर, नर्मदे हर. चटई वगैरे टाकून मस्तपैकी बसलेत. नर्मदे हर, नर्मदे हर. सडा सामर्जन, रांगोळी, खरंच प्रसन्न वाटतंय. तिकडे आहेत दुकानं. नर्मदे हर. मोठं गाव आहे. नर्मदे हर दादी. तिथे राम मंदिर असावं. नर्मदे हर मैया. खरंच आपल्याकडे परिक्रमेत आपण चालू ना, आपल्याकडं देव आहे म्हणून बघितलं जातं. नर्मदे हर, नर्मदे हर. नर्मदे हर. मंदिराच्या समोर सगळे परिक्रमावासी बसलेले आहेत. गाव इथं रस्ते मंदिर, पाठीमागून जागा आहे जाण्यासाठी. इकडे आहे दुकानं आणि इकडे आहे आपलं राम मंदिर. चला आपण जाऊयात आतमध्ये आता. तर आम्ही आतमध्ये आल्यानंतर आसन लावलेलं आहे. अशा पद्धतीने राम मंदिर आहे. तर वेळ झालेली आहे आता परिक्रमावास्यांची आरती करण्याची. तर बसतोय आम्ही आता आरतीला. भोजन प्रसादीची पंगत बसलेली आहे. नर्मदे हर. भोजन प्रसादीमध्ये आहे पुरी, भाजी, मुळा, पापड, बुंदी. नर्मदे हर. भोजन प्रसादी झाली आणि सगळे आपापल्या आसनावर आलेले आहेत झोपण्यासाठी. आज लवकरच भोजन प्रसादी झालेली आहे. इकडे बघा ऊस खाण्याच्या पद्धती. आपल्यामुळे आश्रमाला त्रास नको. ऊस आणलाय मस्तपैकी खाऊन तो टपाट. गोड आहे हा. नर्मदे हर गवळण मावशी. आमच्या गवळण मावशीचं दुखतंय आज. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. आता खायला सुरुवात केली. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. भोजन प्रसादी झालेले आहे आणि मला हे 3 बाबा भेटलेले आहेत आता. तर हे माझे व्हिडिओ नेहमी बघत असतात. नर्मदे हर. नर्मदे हर. गौरीताई
तुमच्या व्हिडिओच्या प्रेरणेने आम्हाला परिक्रमा करण्याची बुद्धी प्राप्त झाली, त्याबद्दल तुमचे भरभरून आभार. दिल्लीलाच राहतो. तुमचे 1 वर्षापासून व्हिडिओ बघितले, तुम्ही येताना सुद्धा व्हिडिओ बघितला. आमच्या घरचे मंडळी रोज व्हिडिओ बघवते आणि सांगते की भेट झाली का. आज सुदैवानं नर्मदा मैयानं आपली भेट करून दिली, मुलाखत करून दिली. आम्हाला खूप खूप आनंद झाला. नर्मदे हर. नर्मदे हर बाबा. ताई गंगावते यांचा महाराष्ट्रभर व्हिडिओ प्रसिद्ध होत आहे आणि त्यांच्या प्रेरणेने संपूर्ण महाराष्ट्र त्यांची व्हिडिओ बघत आहे आणि त्यांनीच त्यांना प्रेरणा मिळते आहे. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदा मैया यांना अजून भरपूर शक्ती देव अशी आम्ही प्रार्थना करतो. नर्मदे हर. धन्यवाद. नर्मदे हर. बाबांशी आपण आता बोललो आणि त्यानंतर आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील आपले हे बाबा जे आहेत, तर आपण त्यांना विचारूयात. नर्मदे हर बाबाजी. नाव काय बाबा आपलं? प्रकाश रामभाऊ खळदकर. मी दौंड तालुक्यातलं आहे. हां. ही कर्जत तालुक्यातली. अच्छा. शिरापूर म्हणून गाव आहे. हां हां. 2 वर्षापूर्वी थोडे वगमन त्यांच्याबरोबर गाडीने परिक्रमा केली होती. हां. त्यावेळेस मला अशी प्रेरणा की वाटली की एक वेळ तरी आपण पायी प्रदक्षिणा करावी. की त्या दिवसापासून माझ्या मनात ते इच्छा बाळगून होतो. त्याचं यावर्षी रूपांतर झालं आणि आज आम्ही 60 दिवस झाले आम्ही परिक्रमा करतोय. वय किती तुमचं? 75. 75? एवढं? आणि दिसायला तर वाटतं 60च दिसत आहे. त्रास होतोय काही त्रास पायांना? पायाला त्रास वगैरे काय होत नाही. नेमाने 25 पायाला फोड वगैरे? किलोमीटर रोज चालतो. म्हणजे मनापासून कोणतेही जर आपण इच्छा केली तर नक्की ती शेवट परिपूर्ण होते. आतापर्यंत कुठलाही न त्रास होता. परिक्रमा चालू आहे. निम्म्याच्यावर परिक्रमा झालेली आहे आता. आणि इथून पुढं अगदी व्यवस्थित होईल अशी अपेक्षा आहे. नक्की होईल. नर्मदा नक्की होईल. सोपीमुळे इथून पुढची परिक्रमा आमची व्यवस्थित होईल अशी अपेक्षा. यांचं 76. दुसरे बाबा जे आहेत, बाबा नाव कुठले आहेत बाबा? वय किती आहे? काय त्रास? पाय दुखतात? पंढरपूरची वारी केलेली? होय. आता घरी जाताना कसं होईल? कसं जाणार? जन्माला आल्याचं सार्थक या परिक्रमेने घडलं असं मी स्वतः मानतो. आयुष्यात येऊन प्रत्येकाने एक वेळा तरी नर्मदा परिक्रमा करावी ही प्रामाणिक सर्वांना विनंती. नर्मदे हर. दुसरे बाबा जे आहेत, बाबा कुठले आहेत? मी तळवडी, कर्जत तालुका. कर्जत तालुका. तुमचं वय? माझं वय 58. 58. काय त्रास? त्रास अजिबात नाही. ह्यात आम्ही 5 जणांपैकी मी त्यांच्या तरुण आहे. मी हा, तरुण आहेत. त्यामुळे ह्या 5 जणांची सेवा करायला मला भेटली परिक्रमा करता. चांगले. तुम्ही म्हणजे सगळे किती जण होते? मैया मोजल्या मी, पण परत नंतर कळलं की मोजून आहे परिक्रमा म्हणून मी आपले हे मैया मोजून आहे म्हणून मी परत हा घरी गेल्या. त्रास होतो त्याच्यामुळे. बाबांची तर मला वाटतं 4थी 5वी असेल परिक्रमा. 4थी परिक्रमा बरोबर. नर्मदे हर बाबा. कुठले आहेत? तळवडीचे. कर्जत जिल्हा अहिल्यानगर. किती वय तुमचं? माझं 75 वय. माझं नाव भाऊसाहेब सीताराम शिंदे. हा. बबन महाराज खोडवे आहेत ना, हा. यांच्या संपर्कामुळं मी परिक्रमेला बरेचसे दिवस इच्छा करत होतो की नर्मदा परिक्रमा करावं, पण मला चालणं होणार नाही म्हणून यांनी मला सांगितलं की तुमच्याच हिसाबाने चालू. आम्हाला आज 59 दिवस झाले. पण मला असं वाटत असेल आता हिशोबाने बाबा तुमच्या चालत असतील. तुम्ही पळत असतील पुढे. होय. एक होतं त्या परिक्रमेत एकांत चालल्यामुळं नामस्मरण इतकं होतं. नर्मदे हर दर सेकंदाला तोंडातून नामस्मरण. आम्ही असं ग्रुपने कधीच चालत नाही चालत. ग्रुपने नाही चाललं पाहिजे. मला असं वाटतं फक्त संध्याकाळी तुमच्या गाठीबिटी होत असतील, दुपारी जेवणाला. बाकीचं काय 100-50 मीटर अंतर असं चालतो. हो, तसंच चाललं पाहिजे.
विभक्त होतो. हो हो विभक्त तसंच चाललं पाहिजे. चिंतन करीत त्यांच्याच उद्देशाने आलो चिंतन घडावं. बरोबर प्रत्येक पाहुण्यांचं हीच अपेक्षा आहे आमच्याकडून की तुम्ही नामस्मरण जेवढं जास्तीत जास्त करता येईल तेवढं करा. करा. बरोबर मला आहे. परत एवढं नामस्मरण करायला वेळ नाहीये. नाहीये नाही घडत. काय भरोसा आहे याचा? क्षणभंगूर नाही बरोबर नाही. बरे सावध थोडा माया असे काही न चले मग त्याला पडेल पुढे हुशार कोण आहे वळसा राम राम स्मरा आले आधी. असं संतांचं म्हणणं आहे. बरोबर त्या संतांच्या जसं त्यांनी वाटचाल केली तसं आम्ही त्या रस्त्याने यावं अशी आमची इच्छा होती. बरोबर. ऋषी मुनी साधू मुनी ही ज्या रस्त्याने आली त्या रस्त्याने आमची इच्छा होती. आम्ही जे ती आता- आमची इच्छा मयेने पूर्ण करावा अशी आमची आशा आहे. होईल नक्की. आमची अशी परिक्रमा चालली दिली की आम्ही ज्या मार्गाने ऋषीमुनी गेले त्या मार्गाने आमची परिक्रमा चालू आहे. म्हणजे आता आपण सगळे संत आलो ना हो बरोबर आहे. काय रोड नाही 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 आता सकाळी आपण त्या गावातली काढली ना काढली गावात सगळे पसलं होतं ते. आम्ही तर आज चुकलो होतो. पण पुढं शेतात चुकलो होतं पण मैयाने पुढे येऊन लगेच बुंदी दिली खायला गोड सेवन. म्हणजे आई येते जर आपण चुकलो तर ती शिक्षा देते आणि शिक्षा दिल्यावर रागावल्यानंतर आई कशी जवळ करते तशी मैया जवळ करते. चला सर्वांचे अनुभव नाही पडून देत नाही पड. तुमचा एखादा अनुभव कोणाचा मला ऐकायला छान वाटेल कोणाला आलेला. अनुभव म्हणजे प्रत्येक ठिकाणी जेवढे वेळ आता इथं बरोबरच हां. आहे. जेवणाचा एकही वेळ असं झाला नाही की आम्हाला तिथे काही मिळलं मिळलं नाही, रात्री बरोबर. झोपताना आम्ही उपाशी झोपलो असा एकही दिवस गेला. मग सुलपानी जंगल असो किंवा कुठं हे असो पण इच्छा केली की 10 ते 15 मिनिटात आम्हाला सगळं पूर्ण होईल. एका केवटाच्या बायकोनी घरी नेऊन दळून बाजरी दळण करून कधी? सुलपानी शिल्पानी जंगलात. बरोबर म्हणजे त्या कठीण मार्गात मग आमच्या पाठीमागे उभे राहील. बरोबर हे हा अनुभव मोठा आहे सर. हो. मध्य प्रदेश संपूर्ण आपला महाराष्ट्र लागला ना हो. कोपरा त्याच्या अगोदर त्या खप्पर मालावर आपण खाली आल्याच्या नंतर तिथं त्या मुलीने बाजरी दळून आम्हाला स्वयंपाक करून हा. नर्मदा खंड असा आहे की मैयाच्या नावावर आपल्याला कसलीच कमी पडत नाही. नाहीतर फक्त नर्मदा खंड सोडून दुसरीकडे जा आपल्याला कोणी विचारणार नाही. मैयाने एवढं हे केलं ना आम्हाला तिथं मला त्या डोळ्याला पाणी आलं. म्हणजे तिथं दळून तिने माणसाला घरात मला बाबांना एक प्रश्न विचारायचा आहे. तुमची चौथी आणि माझी चौथी हा पण जेव्हा पहिली परिक्रमा करून जातो त्यावेळेस दुसरी ओढ लागते का? हा बरे गोड म्हणजे काय असं वाटतं परत आणि जावं पंढरपूरच्या वारीसारखं. जेव्हा वाटतंय इतकं तुम्ही पण येणार आता सगळे पुढच्या वर्षी. प्रयत्न करू येण्याचा जास्तीत मी जास्त. मी असं ठरवलंय की पुढच्या वर्षी मौन अजिबात कोणाशीच बोलायचं नाही. मौन परिक्रमा करायची. आता मी 15 दिवसात एक दिवस पाहतो म्हणजे उद्या हा. एकादशी. हा. हा, एकादशी. मौन आता असतं नाही बोला. नामस्मरण करायचं चांगली म्हणजे संकल्पना आहे. कीर्तन, प्रवचन सगळं करायचं चांगलं आहे. फक्त कोणाशी बोलायचं नाही. नर्मदे हर नर्मदे